हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कुठल्याही सणाची किंवा कार्यक्रमाची तयारी तर आपण जोरदार करतो, पण त्यानंतर त्याची आवराआवर करून आपले डेली रुटीन स्टार्ट करणे जरा अवघडच होते. आजचा हा व्हिडिओ त्याच रिलेटेड आहे. आय होप हा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडे मोटिवेशन मिळेल. तर सर्वात आधी मी पूजेचे ताट सर्व रिकामे करून ते धुवून स्वच्छ करून ठेवून दिले. त्यानंतर हातोहात थोडीफार डस्टिंग करायची होती, ती सुद्धा करून घेतली. त्यानंतर सणासुदीला घातलेले कपडे सुद्धा मी व्यवस्थित घड्या करून कबर्डमध्ये ठेवून दिले. सामानाची सर्व आवराआवर केली. बेडशीट स्वच्छ झटकून तिला व्यवस्थित फिट करून घेतली. तर सर्व घराची सफाई केल्यानंतर मी आली किचनमध्ये. 2 दिवसाआधी फ्लावरची भाजी केलेली, त्यातली थोडी फ्लावर उरली होती आणि फ्रीजमध्ये एक शिमला मिरची पण होती. घरातील भाज्या सर्व संपण्यासाठी आज आमचा जेवणाचा मेनू आहे पावभाजी. तर इथं मी फ्लावर कापून घेतली आहे. बटाटा सोलून ते कट करून घेते. त्यासोबतच घरामध्ये एक गाजर सुद्धा होते, ते सुद्धा कट करून सर्व भाज्या कुकरला लावून दिल्या. आणि आता पावभाजीसाठी मी सर्व भाज्या कट करून घेते. इथं मी फ्रोझन मटार यूज करते आहे. सर्वात आधी मी टोमॅटो कट करून घेतले. त्यानंतर शिमला मिरची आणि कांदा सुद्धा कट करून घेतला. आणि स्वयंपाकाच्या मध्ये बाळ सुद्धा इथं उठलेला आहे. लसूण आल्याची पेस्ट सुद्धा इथं मी बनवून घेते आहे. कुकर माझं झालं आहे. भाज्या छान मेन शिजल्या आहेत. आता मी याला मॅश करून घेते. त्यानंतर इथं एका कढईमध्ये मी थोडे तेल टाकले. त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, आलं लसूणची पेस्ट, कॅप्सिकम, टोमॅटो, मटार, हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला, सर्व मसाले 3 ते 4 मिनिट भाजून घेतल्यानंतर मी यात ॲड करते आहे मॅश केलेल्या भाज्या. इथं माझी भाजी रेडी झाली आहे आणि मी आता चपात्या करून घेते. त्यानंतर इथं माझे हस्बंड बाहेरून वॉक करून आले आहेत आणि ते येताना काही भाज्या घेऊन आले आहेत. ही आहे गिलकी. गिलकी इथं बँगलोरला मिळत नाही जास्त, पण आज फर्स्ट टाइम मिळाली आणि ती सुद्धा 140 रुपये केजीला. आता मी पटापट चपात्या करून घेते. चपात्यांसाठी जी चाकी असते ती मी आधीच रेडी करून ठेवते. त्यानंतर गॅस स्टार्ट करते, जेणेकरून माझा तवा रिकामा जाणार नाही आणि गॅसची बचत होईल. तव्यावरची चपाती होताच माझी लाटलेली चपाती सुद्धा रेडी असते. आणि इथं पावभाजीवरती खाण्यासाठी मी
कांदा आणि कोथिंबीर कापून घेते आहे, त्यासोबत काकडी सुद्धा. आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार ताक तर आमच्याकडे नेहमीच असते. अव्यांला खाऊ घातल्यानंतर त्याची आंघोळ करून त्याला सुद्धा झोपवून दिले. त्यानंतर मी माझी राहिलेली कामे सुद्धा आटपून घेतली. आज भरपूर कपडे धुवायची होती, म्हणून मी सर्व कपडे आधी 1 तास पाण्यात भिजवून घेतली आणि त्यानंतर मशीनला लावली. किचनमध्ये गॅस, ओटा, सिंक सर्व पटापट क्लीन करून घेतले. डायनिंग टेबलवरती सुद्धा एक सफाईचा हात मारून दिला. त्यानंतर मी झाडू पोछा करून घेतला. झाडू पोछा मी नेहमी सकाळीच करून घेते, पण आज सकाळी एक्स्ट्राची क्लिनिंग होती आणि जेवण सुद्धा लवकर बनवायचे होते, म्हणून मी झाडू पोछा लेट करते आहे. तर आज मी तुम्हाला या डस्टबिन बॅगचा रिव्ह्यू देणार आहे. या बॅगच्या बॉक्सला तुम्ही ॲज अ रोलिंग होल्डर सुद्धा यूज करू शकतात आणि ज्यामुळे तुम्ही एक बॅग सुद्धा व्यवस्थितपणे काढू शकतात. आणि बॅग्सची क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे. तुम्हाला जर अशा बॅग हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक देईन. त्यानंतर इथं कपडेसुद्धा मी मशीनला लावून दिले आणि यानंतर असतो माझा मी टाईम. आणि याच टाईममध्ये मी एडिटिंग करते आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येते. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.